नमस्कार श्रोते हो. आजची व्यक्तिरेखा आजी. आजी माझी सांगून गेली पोटापुरतं कमव, जीवाभावाचे दोस्त मात्र खूप जमव. आजीचं आणि आपलं नातं तेच खरं जीवाभा जपायचं असतं. साईच्या हातांनी जजवणारी, दुखलं खुपलं पाहणारी, चिवकाऊचा घास भरवणारी, साऱ्या चुका माफ करणारी, चांगले संस्कार करणारी, सुंदर सुंदर गोष्टी सांगणारी, प्रेमाने पदराखाली घेणारी, ती एक आजी. आजी म्हणजे जवळची मैत्रीणच आहे. ती घराची शोभा असते. मेणबत्तीप्रमाणे वितळले मेण असले तरी घराची घट्ट वीण घालणारी ती एक सांगड असते. तिच्या ज्ञानभंडाराला तर तोडच नाही. तिचा खजिना कधी रिता होतच नाही. अवघड प्रसंगी ती प्रकाशाचं दार मात्र असते. आजी म्हणजे मृदू मऊ गोड गळ्याची गवळण असते. तिच्या मुखातून बाहेर पडलेली भजनं गाणी श्रवणीय असतात. आजी म्हणजे रडार असते, होकायंत्र असते, करारी नजरेचा खडा पहारा असतो आणि त्यामुळेच घर वळणावर असते, घराला घरपण असते. नवनवीन पदार्थ खाऊ घालण्यात तिचा हातखंडा असतो. मऊ साईसारखे तिचे हात एवढा भार कसा पेलतात देव जाणे. वृद्धापकाळामुळे थरथरणाऱ्या हातांनी मनपूर्वक दिलेल्या आशीर्वादाचेही वरदान असते. आजी मार्गदर्शक असते. तिच्या लाडात रागवण्यात प्रेमच प्रेम असते. जणू आनंदाचा डोह असतो. आपण आपले सगळे अंतरंग खुल्या उंजळीप्रमाणे आजीपुढे उलगडत असतो. देवघरातल्या समईप्रमाणे, ज्या ज्योतीप्रमाणे ती मंद मंद तेवणारी आजी असते. भवसागरात तरंगताना अनेक मौलिक सूचना करणारी ती आजी असते. जीव की प्राण असते. आजीच्या ताटातला एक घास घेतल्याशिवाय नातवंड जेवत नसतात. संकट प्रसंगी घोंगवणाऱ्या वाऱ्यांना तोंड देणारी आजी, त्या वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीने बासरीतून मधुर शब्द नाद निघावा त्याप्रमाणे मऊ मधुर संभाषण करणारी असते. मऊ मायेचे पांघरून घालणारीही तीच असते. आपले जीवन फुलवणारे माळी, आपल्या लाडाचा स्थायी व्यासपीठ सदैव बाजू घेणारं व आपल्याच बाजूने न्याय देणारे न्यायाधीश आणि स्वतःचं रूप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती म्हणजे आजी आजोबा. या सर्व आजी आजोबांना, श्रेष्ठ आज्यांना शतशः प्रणाम. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.